हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। बघा, आज आपण 2 डिजिट कसे ट्रिक्स आपण गुणाकार शिकणार आहे व्हिडिओमध्ये। ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे, प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग आहे, स्कॉलरशिपसाठी प्रत्येक स्पर्धासाठी अत्यंत उपयोग असणार आहे। चला आता स्टार्ट करूया। तर बघा, पहिला आपण नंबर घेऊया। ठीक आहे, तर बघा एक नंबर घेतो मी, याचा आपल्याला गुणाकार ट्रिक्स पद्धतीने करायचा आहे। बघा 64 गुणिले 24, 64 गुणिले 24। ठीक आहे, आपल्याला सॉल्व करायचं आहे। कसं करणार ट्रिक्स पद्धतीने बघा, पहिले काय करायचं आहे की तुम्हाला समजण्यासाठी इथे स्टेप लिहितो मी। पहिल्या स्टेप मध्ये बघा, इथे स्टेप आहे। पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं, या दोघांचा गुणाकार करायचं। काय करायचं, गुणाकार। म्हणजे कसं करणार, 4 गुणिले 4, बरोबर। आता काय करायचं आहे, या दोघांचा गुणाकार 4 चौक 16 होता, 16 लिहायचे। पण इथं लिहिताना काय करायचं, जो युनिट नंबर आहे, एकक स्थान संख्या आहे, फक्त इथं लिहायचं, इथं 6 लिहायचं। ठीक आहे, आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, जे उरलंय ते दुसऱ्या स्टेप मध्ये ऍड करायचं। म्हणजे कसं, तर बघा हा पहिला स्टेप झाले। आता आपण घेऊ दुसरा स्टेप। आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, बघा इथे दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचंय, या दोघांचा गुणाकार करायचा आहे 6 आणि 4 चा। इथं लिहितो मी 6 गुणिले 4। ठीक आहे, आता काय करायचं आहे की आता हे स्टेप आपण घेतले। आता हे घेताना काय करायचं, प्लस करायचं आणि या दोघांचा क्रॉस गुणाकार करायचं। परत काय होणार, 2 गुणिले 4। कळलं। तर आता काय करायचंय बघा, आता याचं मल्टिप्लाय करायचं दोघांचं। साइन चौक 24 होतात आणि अधिक दिसायला तसं या दोघांचा गुणाकार 8 होतात। 24 आणि 8 किती होतात, 32 होतात। इथं लिहायचं 32। आता मी काय म्हणलं होतं की पहिल्या स्टेप मध्ये जो आपण उरला होता 1, याच्यामध्ये ऍड करायचं। किती झाले, 32 आणि 33। म्हणजे आता इथं झाले 33। ठीक आहे, 33 च्या 33 इथं लिहायचं नाही, फक्त जो एकक स्थान संख्या 3 आहे इथं लिहायचं। ओके, कळलं। आता बघा ही झाली 2 स्टेप। तिसरी स्टेप बघा, तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं आहे, आता तिसरी स्टेप मध्ये काय करायचं आहे बघा, की या दोघांचा गुणाकार करायचा आहे 6 आणि 2 चा। मग कसं करणार, 6 गुणिले 2। साइन दोन्ही किती होतात, 12 होतात। किती होतात, 12। मग हे याच्यामध्ये जो 3 उरले, हे बघा याच्यामध्ये ऍड करायचं। 12 आणि 3 किती होतात, 15। आता इथे काय करायचं, आता 3 स्टेप मध्ये सगळी संख्या संपलेली आहे। मग जो 15 आहे ते इथे लिहून घ्यायचं। म्हणजे आपलं बघा 64 गुणिले 24 केलं तर उत्तर काय येतं, 1536। ठीक आहे, आता बघूया नेक्स्ट। बघा या ठिकाणी आपण 3 गणित घेतले। ठीक आहे, आता पहिल्याचं गणित आपण स्टेप मध्ये घेतलंय, स्टेप बाय स्टेप घेतलं। ठीक आहे, म्हणजे टाईप म्हणजे कसं सॉल्व्ह करतात ते। आता पहिले आपण परत स्टेप वापरूया। याच्यामध्ये आपण काय करायचं, पहिल्या गणित मध्ये परत काय करायचं तुम्हाला समजण्यासाठी अजून आपण स्टेप बाय स्टेप करूया। ठीक आहे, तर पहिले मला या दोघांचा गुणाकार करायचा आहे। ठीक आहे, तर बघा तर काय करायचं की पहिल्या स्टेप मध्ये बघा एकदम सोपा आहे। बघा तर काय करायचं आहे की या दोघांचा पहिले गुणाकार करायचं 6 आणि 8 चा। इथे लिहितो मी 6 गुणिले 8। किती झाले, साइन 8 48 झाली। ठीक आहे, 48 काय लिहायचं, एकक स्थान संख्या 8 आहे, इथे 8 लिहायचं। कळलं। आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं आहे, दुसऱ्या स्टेप मध्ये की या दोघांचा गुणाकार करायचा आहे 8 गुणिले 2 आणि नंतर हे स्टेप घेताना काय करायचं, अधिक करायचं या दोघांचा गुणाकार 6 गुणिले 6। आता काय करायचं, दोघांचा गुणाकार करा, 8 2 16 होतात आणि अधिक 6 6 36। ओके, आता काय करायचं, तर बघा इथं आपण 8 लिहिलं होतं, उरला 4, मग याच्यामध्ये परत 4 ऍड करायचे। किती होतात बघा, 36 आणि 4 40, 40 आणि 16 किती होतात, 56। 56 शी किती लिहायचं, 6 4 5। किती झाले टोटल बेरीज, 56 झाली होती, बरोबर आहे 56। तर आपण काय लिहिलं, 6 इथे लिहिले आणि जो कॅरी आणि समोरच्या स्टेप मध्ये ऍड करायचं। आता तिसऱ्या स्टेप मध्ये बघा 3 स्टेप आहे, एकदम सोपं आहे, वाटत असेल लई अवघड आहे, पण नाही तुम्ही जसं सॉल्व्ह करा तुम्हाला इझी वाटणार। तर बघा तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचंय, 6 आणि 2 चा गुणाकार करायचा आहे 6 गुणिले 2। किती होतं, साइन दोन्ही 12 होतात आणि जे 5 बघा इथे रिमाइंडर मध्ये उरलं होतं याच्यामध्ये ऍड करायचं। 12 आणि 5 किती होतात, 17। मग आता तिसऱ्या स्टेप मध्ये लास्ट स्टेप होती 17, मग इथे लिहायचं 17। उत्तर किती आलं, 1768। कळलं। या ठिकाणी बघा आता हे बघा स्टेप वाईज सांगितले। आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो बिना स्टेपचा। ठीक आहे, तर बघा इथे काय करायचं आहे, पहिले या दोघांचा गुणाकार करा। 8 चौक 32 होतात, 32 सी 2 4 3, बरोबर आहे, किंवा असं बघा दोघांचा। आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, दोघांचा गुणाकार 7 चौक 28, इथं 28 लिहूया आपण आणि नंतर काय करायचंय, अधिक करायचं आहे या दोघांचा गुणाकार करा। 8 त्रिक 24 होतात, ऍड करायच्या मध्ये 12 1 3 5, 52 झाले आणि 52 मध्ये बघा हे 3 ऍड करा, 55 झाले। 55 शी काय लिहायचं, 5 लिहायचं। परत काय करा, 5 रिमाइंडर मध्ये ठेवायचं आहे, 5 काय करायचं आहे, रिमाइंडर मध्ये ठेवायचं आहे परत पुढच्या स्टेपला।
मग या दोघांचा गुणाकार करा, 7 त्रिक 21, 21 आणि 5 किती होतात 26, म्हणजे उत्तर काय आलं 2652. काय आलं बघा, हेच आहे सेम तसं सॉल्व्ह करायचं या ठिकाणी. तर बघा दोघांचा गुणाकार करायचा आहे. ओके, साइन 7 किती होतात 42, 42 सी लिहायचे 2 हातचे आले बघा, 42 सी 2 हातचे आले 4, इकडे साईडला लिहून घ्या. क्रॉस गुणाकार करा पुढे, 7 9 63 बघा इथे लिहितो 63 आणि अधिक करा, हे नंबर घ्या क्रॉस, साइन 3 18, 63 18 किती होतं बघा, 8 3 आणि 8 11, 11 हात झाले किती झाले 8, 81 झालं. 81 मध्ये ते बघा रिमाइंडर 4 आहे त्याच्यामुळे ऍड करा, 85 होतात. 85 ते 5 लिहायचं आणि 8 परत काय करायचं रिमाइंडर मध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे, 8 आपण रिमाइंडर मध्ये ठेवूया. ठीक आहे, आता काय करायचं आहे या दोघांचा गुणाकार, 9 त्रिक 27, 27 आणि 8 किती होतात 35 होतात. मग काय करायचं इथे 35 लिहायचं, म्हणजे उत्तर किती आलं 3552. बघा या ठिकाणी बघा एकदम शॉर्ट पद्धतीने 2 अंकीचे गणित कसे काढतात ट्रिक्स पद्धतीने शिकवलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय